हाँ हाच आहे आपला स्पॉट. हे होय का व्हिडिओ वाला ते? हो. तिकडा सारा पाणी वाहून नेला. अरे देवा, एका दमानं सर्वाला गाडी गायब करून टाका. एवढं मारू नका. अरे बाबा, काय करू सर. बाबा मेले 3 महिने झाले. आता याच्यावर जाय मला लग्न आहे पुरीचं. काय काय करू. तर दररोज 2-2, 3-3 आम्हाला फोटो दिसतात की ज्यांनी आत्महत्या केली, गळफास घेतला, विष घेतलं, स्वतः विहिरीमध्ये उडी दिली, उडी घातली. अशा प्रकारे दररोजचा शेतकरी आमचा मारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जो या 1-6 महिन्याच्या कालावधीमध्ये जो 102च्या वर लोक मारले गेले, लोकांनी आत्महत्या केल्या. आणि तरी मात्र आमच्या शासनकर्त्यांना, प्रशासनकर्त्यांना, कुणाचेही सरकार असो, जाग येत नाही की आमची संवेदनशीलता ही लोप पावलेली आहे. अशा स्थितीमध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाला मदत करतो म्हणून आम्ही आमच्या सरकारने कबूल केलं होतं. कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. त्यापेक्षा पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि म्हणून शेतकऱ्याला पीक विम्याच्यासाठी किमान 1000-2000 कोटी कुठल्याही सरकारनं, कुठल्याही राज्य सरकारनं सुरक्षित ठेवणं गरजेचं असतं. आणि ते मात्र झालं नाही. पीक विमासारखी महत्वाची योजना असूनही आम्हाला त्याचाही लाभ मिळत नाही. परिणामी शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यापेक्षा माननीय प्रधानमंत्री मोदयांच्या नावाने असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना ही महत्वपूर्ण योजना संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत होती. पण माझा जिल्हा मात्र वगळला गेला. पूर्ण देशभरामध्ये माझा जिल्हा हा सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कोणत्या जिल्ह्याचे असेल ते माझ्या यवतमाळ जिल्ह्याचे आहे. आणि तरी मात्र हा जिल्हा जाणीवपूर्वक वगळला गेला की निर्णिमेतून वगळला गेला मात्र कळत नाही. हा जिल्हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून वगळला जायला नको होता, तो वगळला गेला. याची पुनर्विचार विचाराचा सरकारने करावा आणि ह्या जिल्ह्याला सांभाळून घ्यावं. खरं तर सरकारने इलेक्शनच्या पूर्वी वारंवार घोषणा देतात, अत्यंत सकारात्मक घोषणा देतात. पण इलेक्शनच्या नंतर मात्र निघाला आली की मग हे सरकार पाठ फिरवतं. ही बाब लोकांना आणि राज्यकर्त्यांना शोभणारी नाही. इलेक्शनच्या पूर्वी दिलेले शब्द मात्र हे सरकार किंवा बीजेपी सरकार मात्र पाळत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. कर्जमाफी जाहीर केली, हा 7/12 कोरा 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 करू अशा प्रकारची हमी दिल्याच्या नंतरही मात्र माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती की ही कर्जमाफी जेव्हा तुम्ही जाहीर केली त्या सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. नको ते निकष आपण आकारतो, नको ते निकष आपण लावतो, पॅरामीटर वेगवेगळे लावतो आणि शेतकरी त्याच्यापासून वंचित राहतो. तेव्हा पीक विमा आहे, नंतर बँकेची जाहीर कर्जमाफी आहे, ती सुद्धा त्या कर्जमाफी केली पाहिजे आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन मदत केली पाहिजे. झालं काय की कर्जमाफी जाहीर केली पण सर्वच बँकांना किंवा वित्तीय संस्थांना कुठल्याही प्रकारचे आदेश नसल्याच्यामुळे नवीन कर्जासाठी कुठल्याही प्रकारची बँक कर्ज द्यायला तयार नाही. अशा स्थितीत माझ्या शेतकरी बांधवांच्या मदतीला सरकार धावून यावं अशा प्रकारची माझी स्वतःची आग्रहाची विनंती आहे. झालं काय की डिझेल, पेट्रोलचे आणि सगळ्या प्रकारच्या इंधनाचे भाव इतके प्रचंड वाढलेले आहे, गगनाला भिडलेले आहे की आम्हाला ट्रॅक्टर आहे, कुठल्याही प्रकारचं वाहतूक करणं सुद्धा अडचणीचं झालेलं आहे, मशागत करणं कठीण झालेलं आहे. म्हणून हे डिझेल, पेट्रोलचे भाव वाढल्याच्यामुळे सगळ्या अनुषंगिक बाबी प्रचंड महाग झाल्या. परिणामी मशागत करणं, पेरणी करणं, कुठल्याही प्रकारे शेतीमध्ये जीव लावणं आता दुरापास्त झालेला आहे. अशा स्थितीत हे भाव कमी होतील याची मला बिलकुल गॅरंटी नाही आहे. माननीय मोदी साहेब वारंवार सांगतात 1 रुपया भाव वाढला असेल तर मात्र तेव्हा
राहुल गांधींचे पुतळे जाळणं सुरू होतं, मनमोहन सिंग साहेबांना बांगड्या घालण्याचे प्रकार सुरू व्हायचे या ठिकाणी. आज मात्र 100च्या वर भाव गेले, डिझेलचे पेट्रोलचे भाव गेले, तरी मात्र कोणी ओरडत नाही. जनता देखील शोषित झालेली आहे. राज्यकर्ते संवेदनाहीन पद्धतीने वागत असेल तर जनता देखील शोषिक आणि अन्यायग्रस्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा स्थितीत आमच्या शेतकरी बांधवांना सरकारनं मदत करावी ही आमची आग्रहाची विनंती आहे. विशेषतः जेव्हा आम्ही बियाणे घेतो त्याच वेळेस आम्हाला खतं देखील घेणं अत्यंत अपरिहार्य असतं. अशा स्थितीत खताचे भाव 400, 500 रुपये बॅगनं जर वाढत असेल तर आमचा शेतकरी खत कसा घेईल, मशागत कशी करेल? आणि त्याच्यासमोर अत्यंत सक्ती अशी आहे की रासायनिक खतं, इन्सेक्टिसाइड हे सगळं वापरल्याशिवाय त्याचं उत्पन्न वाढत नाही. उत्पन्न वाढलं तर त्याला उत्पादन किती जरी वाढलं तर त्याला प्रॉफिट मार्जिन त्याची वाढत नाही. अशा स्थितीमध्ये खतांच्या किमती सरकारनं कमी ठेवाव्यात. जसं आदरणीय मोदी सांगतात की पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चाललेले आहेत, तुम्ही प्रवास कमी करा, खताचे भाव कमी का नाही करत? किंवा आयात निर्यातीच्या संदर्भात सुद्धा सरकार अतिशय असंवेदनशील आहे. ही बाब या देशाच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने हानिकारक आहे. आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती ही आहे की सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीची आहे, पण वारंवार मात्र शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारे हालाकीचे दिवस हे दूर होत नाही. अशा स्थितीत माझ्यासमोर प्रश्न असा आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत आहे, हा माझा मूळ प्रश्न आहे. आणि मग माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी, प्रशासकीय यंत्रणेने, सगळ्याच लोकांनी संवेदनशील पद्धतीने जर शेतकऱ्याला न्याय देण्याची लोकचळवळ जर राबवली तरच माझा शेतकरी सुखी होईल असं मला वाटतं. तो सुखी होण्याचे कधी दिवस उजाडतील याच्याविषयी मी अजूनही साशंका आहे. केंद्र सरकारने डिझेलची दरवाढ करून शेतकऱ्यांच्या नैराश्यात भर पाडली आहे. याच्यामुळे लागवडीचा खर्च, शेतीवर लागणारा वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. तसंच खताचे भाव, बियाणाचे भाव, कीटकनाशकाचे भावसुद्धा वाढतील. या सर्व याच्यात यवतमाळ जिल्ह्यासारख्या आत्महत्याग्रस्त भागात जेथे दररोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे तिथे आत्महत्यांना भर पडेल. कारण पीक विमा तुम्ही नाकारला यवतमाळ जिल्ह्याला. कापसाचा आणि सोयाबीनचा हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केला, तो तोटका आहे. लागवडीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. जेव्हा भाजप सरकारमध्ये नव्हते तेव्हा 2012पर्यंत जे कापसाला व सोयाबीनला भाव मागत होते ते 12 वर्षानंतरही आज ते द्यायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. लागवडीचा खर्च मागील 12 वर्षात 3 पटीने वाढला आहे व यावर्षी खताच्या रॅक लागत नाही आहे. कीटकनाशकाचे भाव वाढले आहे, बियाणाचे भाव वाढले आहे, मजुरीचे भाव वाढले आहे. शेतकऱ्यांना त्यांचा कायदेशीर मिळाला पाहिजे तो पीक विमा मिळाला नाही आहे, नुकसान भरपाईसुद्धा मिळाली नाही आहे. व आता डिझेलची दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या वरील संकट प्रचंड प्रमाणात वाढले आहे. मी केंद्र सरकारला विनंती करतो की आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी तरी त्यांनी दिलासा द्यावा. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये 102 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असं असताना या जिल्ह्यामध्ये जे पीक विमाचे पैसे मिळाले नाही आणि पंतप्रधान पीक विमा योजनेतून तर यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आलेलं आहे. आधीच महाग आहे आणि आता तर जे बियाणं आहे किंवा खतं आहेत त्याचे भाव भरमसाठ वाढलेले आहेत. यातच आता पेट्रोल डिझेलचे भाव आणखी वाढलेले आहेत. एकंदरीत काय की शेतकऱ्यांचे हाल चालू असताना शेतकऱ्यांना आता कर्जमाफी जी जाहीर केलेली आहे त्याबद्दल सुद्धा मला शंका आहे की जी ती डेडलाईन दिली आहे, तारीख दिली आहे, त्या तारखेला गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला 9 ज्याला म्हणतो आपण कर्जाचं हे फेज झाल्यानंतर ते त्यामध्ये 2 लाखामध्ये येणारच नाही. एकूण काय तर शेतकऱ्यांची हाल चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्हा परत या संकटाला तोंड देत आहे. शेतकरी इथला हवालदिल झालेला आहे.